व्यासुभटा शूराणी धीर स्वामी काजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा तुका म्हणे रुद्रांजनीचे या कुमार काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा पांडुरंगा पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नाही बोलतो वचुनी अति भाविका प्रथम नमन करू नाथा शंकराची सुधा चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी वंदू सारजाची चतुर्णाची आत्मजा वाक सिद्धी भावीची सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण जानजरी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया बाह्य दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार दिनतया माझे दंडवत आता नमो रंगभूमी ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी पुण्या फुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्याच परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. पुरुषोत्तम मास उर्फ अधिक मास उर्फ धोंड्याचा महिना त्या निमित्ताने धोंडे जेवणाचा कार्यक्रम सन्माननीय सर्वांचं आदराचं स्थान आमदार साहेब सुरेशरावजी वरकुडकर आणि त्यांचा परिवार त्या सर्वांच्या वतीनं जमलेल्या भाविकांना धोंडे जेवणाचा महाप्रसाद आहे. त्या निमित्ताने आमदार साहेबाच्या वतीनं तुमचे स्वामीजी यांनी दिलेलं निमंत्रण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने आमचे आवडीचे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण अख्खा महाराष्ट्र ज्याने गाजवला मृदंगाच्या ती अजून ताकद नाही किसन्या फालतू बाता मारायच्या.
आणि माझ्यावर बंधुवत प्रेम असे माझे रामबाबा काजळे त्यांनी अधूनमधून स्मरण करून दिलं. कृष्णा महाराज भोरकडे दोन्ही मृदंगाचार्य महाराजांना नमस्कार करतो. गायनाच्या कलेमध्ये एक आमचे भजन सम्राट गेले बाबा काशीनाथ बाबा, फार मोठी हानी झाली. ते पंढरी महाराज तुम्हाला नमस्कार. विठ्ठल महाराज, इकडचे सर्व गायनाचार्य महाराज, ही सर्व साधक मंडळी छोटे छोटे ज्या संस्थेतील आहे त्या संस्था चालकालाही वंदन करतो. तुम्हाला शिकवणाऱ्या गुरुजीलाही मनोभावे वंदन करतो. बरं मिळालं त्यांना ठीक. विनयकरी महाराज, भालदार, चोपदार, सर्व गायनाचार्य बसलेल्यात अजूनही काही महाराज असतील. सर्वांचा नामोल्लेख शक्य नाही, पण सर्वांच्या प्रति आदर प्रेमभाव आहे. आणि म्हणून मस्तकही पायावरी, मस्तकही पायावरी, मस्तकही पायावरी, पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांना नमस्कार. साऊंड वाल्या त्याच्याकडे पाहिल्यावर असं वाटते की याला म्हशी चारायला कोणी ठेवणार. पण महाराष्ट्रात एक नंबर आहे त्याचा. आम्ही महाराष्ट्रात एक. आता काजळे महाराज केवढा कार्यक्रम झाला. मला वाटतं वरपुडकर साहेबाचे पाहुणे जायचे. पाहुणे हो काहीतरी सांगितलं मला. वेल्डिंग सांगितलं. हा हा एकट्याने 1.5 कोटी खर्च केला तिथे. 20 गावाला चुलबंद दररोज. शेवटचा दिवस दुधाचा पूर्ण टँकर, पुरणपोळा 25,000 लोकांना. पुन्हा धोंडे सोन्याचे दिले. एवढ्यालाही 25,000 लोकांना धोंडे चांदीचे. ह बरोबर. तिथे हाच होता साऊंडला. याच्याहून समजा काय कला आहे. साहेब काल मुंबईला होते तरी प्रेरणाताई इथे आल्या. साहेबांची उणीव भरून काढली. त्यांनाही धन्यवाद. आम्हाला थोडी ओढाताण झाली आणि स्वामीजीला थोडी विनंती केली. नाहीतर प्रवास 1100 किलोमीटर झाला कालपासून. त्यांना विचारा. मी याच्यात काही तडजोड नाही. 1100 किलोमीटर. आज नांदेडचा काला करून ठाण्याला गेलो. ठाण्याहून रात्री शेलूला आलो. तिथलं 9 ते 11 केलं. कसर नाही थेटा न सोडता. 11:20 फक्त विनंती केली होती. 20 मिनिटं लेट नाही म्हणले बाबा. म्हटलं हो काही महाराज 4-4 तास लेट येतात राव. आणि मी विनंती 20 मिनिटाची करतो तरी तुम्ही नाही म्हणता. चालेल म्हणे. म्हटलं समजा आम्ही जर खोटं बोललो, गाडी फेल झाली, 2 तास उशीर आहे ना, काय करणार तुम्ही? खरं बोलतोय 20 मिनिटं मान्य करा ना. ठीक आहे, प्रेमाचं बोलणं आहे. अतिशय सुंदर नियोजन स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली झालं. काट कसर नाही.
भागवा भागवी नाही आणि दोंडे जेवण साहेबांच्या वतीने आहे. श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसा साहेबांना शोभेल असा, स्वामीला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न हा सोहळा आहे. सर्वांचं श्रद्धास्थान आहे जागृत देवस्थान हनुमानजी. म्हणून संयोजक मंडळीला, वरपुडकर साहेबांना, स्वामीजींना धन्यवाद देतोच, पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण विविध क्षेत्रातील सर्व मंडळी येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून संयोजकाच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. पुण्य संचय करण्याची सोपी कृती संत नामदेव रायांनी सांगितली. सोपी, आणि त्यात अधिक मास आहे. अधिकस्य अधिकम फलम. काही करू नका, जर जमत असेल तर एवढं करा. पुण्यासी कारण इतुलेच. जसं शक्य असेल त्या क्षमतेनुसार या पवित्र कालावधीमध्ये करायचंय. तुका म्हणे फार, बरं का वैभवराव, थोडा तरी परोपकार. बरीच जास्त शिकलेली माणसं इथं सुपीक डोकं चालवतात. तुमच्या संतानं सांगितलं ना काय, तुका म्हणे फार थोडा. अल्ले का जास्त व्याकरण शिकलेल्या थोडावर नको थांबू ना, आधी फारवर तर थांब आणि मग मराठीची मजा बघ. तुका म्हणे फार, आणि फार उपकार करता येत नाही तेव्हा नाईलाजानं शब्द आहे थोडा तरी. तरी कुठं येते काय म्हणजे एवढं तरी पातेल्यातली तरी नाही घ्यायची, तरी व्याकरणातली घ्यायची. तरी नाईलाजानं येत असते. 7 दिवस सप्ताह आमच्या इथे या दररोज कीर्तनाला आवश्यक नाही. काल्याला तरी इथे आहे तरी. दूध द्या दूध शक्य नाही, ताकाचे उपकार. सार, पण सार लोणी काढल्यानंतर जे उरत ना, ताकाचे उपकार तरी करा. अन्नदान करा शक्य नाही महाराज, फुकाचे जीवन तरी पाजा. असं तुका म्हणे फार शक्य नाही, मग थोडा तरी पर उपकार. 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं परोपकार पुण्याय पापाय परपीडनं. विठ्ठल ज्यांच्या दरबारात ही सेवा आली बरं का राम बाबा,
त्यांच्याच बद्दल तुकोबारायांनी लिहिलेला अभंग सर्वांच्या पाठातला आहे. पण इथे प्रश्न निर्माण होतो. तुकाराम महाराज पांडुरंगाचे एकनिष्ठ उपासक, एकनिष्ठ उपासना त्याला म्हणतात. संत तुलसीदासजींच्या पुढे भगवान श्रीकृष्ण आले तरी कृष्णजीचं दर्शन तुलसीदासजी घेईना. भगवान कृष्णाला वाटलं या बाबानं मला ओळखला नसावा. ते लेकरू उठवावरती मागे जाऊ दे मागे बसू दे तिकडे. ते नुसतं कान लावते ते याला. म्हणून भगवान कृष्णजींनी परिचय दिला. मी भगवान कृष्ण. मग अरे मी भगवान आहे असा. कहा कहूँ छवि आज की भले बने हो नाथ, तुलसी मस्तक तब न में धनुष बाण ले हाथ. मी पाया पडावं असं वाटतं का देवा? वापस जा. रामाच्या रूपात धनुष्य बाण घेऊन पुढे या लोटांगण घाले. याला म्हणतात एकनिष्ठ उपास. मुरली मुकुट दुराय के धनुष बाण ले हाथ, तुलसीदास के कारण ब्रजनाथ भय रघुनाथ. त्या त्या दैवतावर असणार ते निश्चिम प्रेम, याचं नाव एकनिष्ठ उपासना. एक तीर्थावळीचा प्रसंग सांगतो थोडक्यात, आणि किती प्रसंग सांगितले तरी वेळेत मोकळे करतो बरं का. काजळे महाराज रागावू नका. ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाला विनंती करतात, देवा मला तीर्थयात्रेला जायचं आहे. बरं मग काय मदत करू? मदत नाही, तुमचा नामा माझ्या सोबतीला पाहिजे. नुसता नामा सोबतीला पाहिजे म्हटल्या बरोबर जगाच्या बापाचं रडणं सुरू झालं. काय प्रेम असेल जरा विचार कर. माऊली सगळे देईल, माझा नामा नाही देणार का? क्षणभर जर माझा नामा मला दिसला नाही ज्ञानोबाराया, तर पाण्याशिवाय मासा कशी माझी अवस्था होत असते. दुसरं काही मला दुसरं काहीच नको देवा, तुमचा नामा पाहिजे. हो नाही करता करता वेळ कमी असल्यामुळे 12 वाजता हो म्हणला. काळजी करू नका, ठीक आहे. जेव्हा नामदेव महाराज आले ना, पांडुरंग नामा तुला ज्ञानोबारायासोबत तीर्थयात्रेला जायचंय, पंढरपूर सोडून. किती वेळा सांगितलं देवा तुम्हाला, वतन आमुची निरास पंढरी, विठोबाचे घरी नांदनुक सेवा करू तेथे, नाचू महाद्वारी नामाची उजरी जाऊ, साधू संता शरण जाऊ मनोभावे, सात स्वभावे देतील ते नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, पंढरपूर मेलो तरी सोडणार नाही. रागावू नको नामा. अरे ज्यांच्या सोबत तुला पाठवतो ते काय सामान्य आहे का? प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर, रामबाबाचा भाग आहे हा. कृष्ण्या तर दोघंही आमचेच आहे. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर, करीत असे आदर संगतीचा. अरे ज्ञानोबारायण तुझ्या संगतीची अपेक्षा करावी नामा. जातो देवा, जातो, पण एका अटीवर. हे ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई तीर्थयात्रेत भारतभर वाटेल त्या देवाच्या पाया पडेल, पण तुमचा नामा नाही पाया पडणार का? माझं ठरलंय देवा, कटावरी कर नाही ज्या देवा,
बरं का काजळे महाराज. ज्या देवाचे हात कमरेवर नाही, ज्याची पावलं विटेवर नाही ना देवा, त्या देवाच्या हा नामा पाया पडणार नाही. जावे स्वस्तिक्षम अक्का तीर्थावळीचा प्रसंग वाचा घरी गेल्यावर. जावे स्वस्तिक्षम यावे शीघ्र व्रत करावे स्वहित कळेल तैसे. तुला वाटल तसं कर बाबा, पण नामा बोला देवा. तीर्थयात्रेला गेल्यावर हे नीट ऐका, उगच प्रेमी भक्त म्हटले का नामाला. तीर्थयात्रेला गेल्यावर माझा विसर पडू देऊ नको. ज्याच्या माग सगळे जग लागलं तो जगाचा बाप पांडुरंग रडून म्हणतो नामा गेल्यावर सुद्धा लोभ असू द्यावा मज सर्व भावे आमुचा सर्व भावे आमुचा जाऊ द्या. तुम्हाला गोड वाटते, तीर्थावळी आहे. कडक शब्दाच नाही पाया पडणार. याला म्हणतात एक निष्ठ. आमुचा विठ्ठल प्रचंड इतर देवाचे न पाहू तोंड. एका विठ्ठला वाचून न करू आणि का भजन. हे प्रमाण शोधा तुम्ही. एका विठ्ठलाशिवाय आम्ही दुसऱ्याचं तोंड पाहणार नाही. एका विठ्ठलाशिवाय दुसऱ्याचं भजन करणार नाही. एका विठ्ठलाशिवाय दुसऱ्याला शरणही जाणार नाही. जर गेलो तर तुका म्हणे लाज कवण शरणागत शरणाचा काकड्याचं नाही सांगावं लागलं असं वाटलं होतं मला. ठीक आहे, तुमचा काय दोष नाही. आता महाराज लोकही नुसतं टिपणं पाठ करून चालले तर तुमचं काय. पाठांतर संपलं भाऊ आता काय बस. आणि त्यांच्याही तारखा मिळत नाही हेही विशेष. तुझा शरणागत आहे ना, इथपर्यंत आलो आपण. तुझा शरणागत शरण जाऊ आणि कासी तुका म्हणे लाज कवना हे काने नसे. पांडुरंगा तुझा शरणागत दुसऱ्याला शरण गेला तर कमीपणा तुमचा आहे असं विठ्ठलाला म्हणणारे तुकाराम महाराज इथं असं का.
मीच आहे. थोडस वाढलं कीर्तन तर चालेल का? हा मला माहिती, आम्ही मोसम मध्ये विचारतो. हे पहा आता 70 चालू आहे, 3 कीर्तन करतो तरी वन्स मोरच आहे. अजून कोणी वैतागलं नाही मला. विठ्ठल मुद्दा लक्षात आला ना. पांडुरंगासोबत भांडतात तुकोबर आहे. तुझा शरणागत जर दुसऱ्याला शरण गेला कमीपणा तुमचा आहे असं विठ्ठलाला सांगतात आणि हनुमानजीच्या पुढे शरण जातात. शरण जी हनुमंता हे असं का? याचं कारण आहे हनुमानजी संत आहे, हे लक्षात ठेवा. संत मुद्दा लक्षात येईलच. आता रामबाबाला माहिती झालं मी काय सांगणार आहे. हनुमानजी जेव्हा लंकेत गेले, लंकेतल्या घराची रचना अशी होती, बाहेरून मंदिरासारखं दिसायचं आणि मंदिर समजून आमचे हनुमानजी आत जायचे. आत मांस भक्षण मदिरा प्राशन एवढं पाहून बाहेर यायचे. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, एक चाहता अगणित जोधा. बरोबर पहाटेपर्यंत फिरले लंकेत, पहाटेपर्यंत सीतेच्या शोधार्थ. पण एक घर पहाटे असं दिसलं, हरी मंदिरतः भिन्न बनावा. हरीचं मंदिर बाजूला काजळ महाराज, राहण्याचा निवास वेगळा, भिंतीवर चित्र धनुष्यबाणाचं आणि अंगणात वृंदावन तुळशीचं. अख्ख्या लंकेत एकच घर वृंदावनवालं. रामायुध ग्रह शोभा वर्णिताई तुलसी कारुण्यतः एक हर्ष कपिराय सियावर रामचंद्र की. बस आम्हा बोलतो इथलं सांगतो. आनंद झाला, वृंदावन तुळशीचं पाहलं, आनंद झाला. पण हनुमानजीला शंका आली. लंका निशिचर निकर निवासा, इहा कहा सज्जन कर बासा. हे संपूर्ण नगर राक्षसांचं आहे, तर वृंदावनवाला हबप असलच कसा. आनंद झाला, कारण याला म्हणतात माझे या जातीचे. एक कल्पना करा, कल्पनेला काय खर्च आहे का? तुमचा मुलगा अमेरिकेला आहे, अमेरिकेत मोठा अधिकारी आहे, 5-50 गाड्या त्याच्या मागे पुढे अंगरक्षक म्हणून, एवढा अधिकार. त्याचा बाप मात्र वारकरी आहे यशवाडीला. एकदा तरी या बाबा अमेरिकेला. काय तुझ्या अमेरिकेत काय चंद्रभागा आहे काय, खाली इंद्रायणी आहे का, माऊलीचं मंदिर आहे का, पांडुरंगाचं? एकदा याच बाबा, एकदा याच. हो नाही करताना स्वामीजी 5 वर्षानं बापानं होकार दिला, येतो. पण माझ्या पद्धतीनं खांद्यावर भगवा झेंडा राहील माझ्या, 2 माळा तुळशीच्या, तांबड पागोट, चंदन त्याच्यात बुक्का, ज्ञानेश्वरीन ग्रंथ गाथा, गुडघ्याच्यावर धोत्रण 12 बंदी. नाहीतर तू म्हणशील बरमोडा घाल. काय सांगताय त्या? नाही बाबा, तुमच्याच पोशाखात. हा झालं. इथल्या मुलांनी बसून दिला भारतातल्या, मुंबईला 8-10 तासाचा प्रवास आहे. 250-300 लोक वैभव बाकीचे बसलेले आहे, परदेशातले, तांबड्या कलरचे, टोमॅटो सारखे कलर, मक्याच्या कणसाला केस असतात तसे डोक्याचे केस. विमानातलं सांगतो, एकच झेंड्यावाला. सगळे इंग्रजीतून याची चर्चा करत होते ते. पण याला काय येणार? विमान उड्डाण झालं, तुळशीची माळ काढली, डोळे लावले भारतात, 10 तासांनी उघडले अमेरिकेत. तोपर्यंत विठ्ठलाचं चिंतन वारकऱ्याचं. विमान उतरलं, काजळे महाराज अधिकारी मुलगा घ्यायला आला विमानतळावर. 5-50 गाड्या ज्याच्या रक्षणाला आहे, एवढा अधिकार अमेरिकेत मुलाचा आहे. पण मुलानं आपला वारकरी बाप विमानतळावर पाहिला. एवढ्या मोठ्या साहेब लोकांच्या समोर पायातले जोडे काढले. मुलगा आला, बापाला साष्टांग दंडवत घातला विमानतळावर.
जेव्हा मुलानं वर पाहिलं तर म्हातारा बाप वारकरी हुंदके देऊ देऊ रडत होता. का रडता बाबा? कमाई झाली बाळा माझी, एवढा मोठा अधिकारी मुलगा माझा अमेरिकेत आहे, तर या फाटक्या कपड्याच्या वारकऱ्याला यांच्या समोर बाप म्हणून घ्यायला तयार आहे. याच्यापेक्षा मला काय मिळवायचं आहे जीवनात? आता डोळ्यापुढे चित्र आणा, मोबाईल बंद करा. तुम्हाला कदाचित मोदी साहेबाचे येत असतील, मला माहिती आहे मोठे लोक आहे, बंद करा, काही बिघडत. विठ्ठल तिथेच अमेरिकेला 1 महिन्यापूर्वी वैभव एक वारकरी गेला होता मुलाकडे. त्याचा तसाच पोशाख काजळे महाराज, गुडघ्याच्या धोतर, 12 बंदी, तांबडं पाकोट, 2 माळा तुळशीच्या, खांद्यावर झेंडा. परिचय नाही, पण या येसवाडीच्या वारकऱ्यानं त्याला पाहला, त्यानं याला पाहला, नुसते झेंडे पाहिले एकमेकाचे, जवळ आले आणि एकमेकाच्या गळ्याला बिलगून अमेरिकेच्या विमानतळावर दोन्ही वारकरी रडले. अरे एवढी क्रांती, आमच्या पांडुरंगाची भगवी पताक 7 समुद्रापलीकडे. अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद नाही, तो वारकऱ्याला एकमेकाच्या भेटीत नाही. माझे या जातीचे भेट कोणी. तसं हनुमानजीला आनंद झाला एकाच घरी जिथे तुळशीचं वृंदावन आहे. इथून वाढला आपण. रामायुद्ध यंकित ग्रह शोभा वर्णित जाई तुलसी कारुंदतः एक हरस कपिराई सियावर रामचंद्र की. आनंद झाला खरा, पण शंकाही आली. कारण कशावरून? मला फसवायसाठी रावण सरकारचा नाटक तर नसेल? इथं हबप असेलच कसा एवढ्या राक्षसाच्या गावात? काही काही माणसं बंगल्यापेक्षा वृंदावन लय भारी बांधतात. तुळस हिरवीगार असते कृष्णा. याच्याहून समजायचं नसते की बंगल्यात वारकरीच असते. अंगण में देखे तो तुलसी का कुंडा, फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा. तो हनुमान लंका निश्चित निकट निवासा, यहाँ कहा सज्जन कर वासा. मनमय तर्क करे कपी लागा, तेही समय विभीषण जागा. त्याच वेळेला विभीषणजी जागे झाले. राम राम तेही स्मिरण कीन. दोन भक्ताचं मिलन झालं. आणि त्यावेळेला वैऱ्याच्या भावाचे शब्द सांगतो विभीषणाचे. मोर भरोसबा सुनु हनुमंता, राम कृपा बिनु मिल नाही संता. मी याच्याकरता तुम्हाला तिथं नेलं. आता कळलं मारुती राया, मी वैऱ्याचा भाऊ असलो तरी माझ्यावर श्रीरामाची कृपा आहे. कशावरून? ब्रह्म मुहूर्तावर न बोलावता संत माझ्या दारात दर्शन द्यायला आलेला आहे. राम कृपा बिनु मिल नाही संता. म्हणजे हनुमानजी हे संत आहे, लक्षात घ्या. आणि तुकोबारायची देवाकडे मागणी आहे. हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. अजून काय पाहिजे? अजून संता लोटांगणी. पांडुरंगाकडे मागणी मागितली काजळे महाराज. हरिदासाची घरी मग उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. अजून काय पाहिजे? संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. संतांना लोटांगण घालताना मला लाज वाटू देऊ नका.
आणि हनुमानजी संत आहे आणि हनुमानजी संत असल्यामुळे शरण शरण जी शरणजी हनुमंता. आता काही ठिकाणी शरण शरण हनुमंत आहे, पण गाथ्यामध्ये फडकऱ्याच्या फळावरती जी शरण शरणजी हनुमंता. जीचा अर्थ महाराज होतो. जी हा आदर आहे. जी अजूनही कुलवान घराण्याचा परिचय. बापानं हाक मारायची मुलाला, बाळासाहेब, बाळासाहेबाने आवाज द्यायचा. जी पुढचं काय असेल ते नंतर. हे कुलवान घराणं. नाही तर काही काही घराणे आहे मुलाला महाद्या, आणि कशाला ओरडतो बाहेर का येतो ना दम आहे का नाही म्हाताऱ्या. हे घराणंच आहे. घराणा होतो ऐसा. अरे कृष्णा घराणा होतो. अरे जी हा आदर आहे. तुम्ही पहा, सर शब्दामध्ये जी ताकद नाही ती गुरुजी शब्दात आहे. गुरुजी, गुरुजीचा अर्थ काय? 3 अक्षरात 3 अर्थ आहे. गुरुजी. गु शब्द अंधकार असते. रुकारो तन्निरोधक, अंधकार निरोधित्वा गुरुरित्य विधी येते. पहिलं जे अक्षर आहे गु, त्याचा अर्थ होतो अंधार. गुरुचा अर्थ आहे प्रकाश. अंधार म्हणजे अज्ञान, प्रकाश म्हणजे ज्ञान. म्हणजे अंधकाराकडून प्रकाशाकडे नेतात. म्हणून शाळेत लिहिलं असते तमसोमा. दे सगळे पाठ आहे तुम्हाला. उगच वेल्डिंग करून देतो. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधकाराकडून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचं पवित्र कार्य करतात. त्यांना एकेरी भाषेत बोलायचं नाही, म्हणून जी लावायचा असतो. गुरुजी. जीचा अर्थ महाराज होतो. जी. एक सिनेमाचं गाणं होतं पूर्वी रे, आम्ही लहानपणी म्हणत होतो ते पूर्वी. आता काय काय त्याच्या काय तिथं डबल जी आहे. हिंदीमध्ये बहिणीच्या मिस्टरला जिजाजी म्हणतात कदम महाराज. जिजाजी याच्यात 2 जी आले. बहिणीचा मिस्टर म्हणजे जिजाजी, त्याच्यात 2 जी आहे. ते गाणं होतं. जिसके आगे जी, जिसके पीछे जी, जिसके आगे पीछे जी जी, वो मेरे जिजाजी. कामापुरतं हे शरण शरण जीवन वाढलं. जीचा अर्थ महाराज होतो. महाराज. जी म्हणजे महाराज. सन्माननीय आमदार वरपुडकर साहेब आलेले आहे, मुंबईहून आले. एकदा टाळ्या वाजून स्वागत करू आपण. पुन्हा जेवायचं आहे. बस इथे बसू द्या. इथे बस. थोडं सरका, थोडं सरका, थोडं अर्धा फूट सरका. बस. हा बस. या बसा बसा. विठ्ठला विठ्ठला. हा बस. जीचा अर्थ महाराज होतो. महाराज. आदर देताना परत तुम्हा सगळ्यांची वारकरी मंडळी बसलेली आहे.
ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीला आदर दिला पहिल्या अध्यायात. आलं तुमच्या लक्षात? ओम नमो जी, बस. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या रूपा देवा तुची गणेश. ओम नमो जी तसा शरण शरण जी म्हणजे हनुमानजीला तुकाराम महाराजांनी दिलेला हा आदर आहे. अभंग सर्वांच्या पाठातला आहे, बरोबर करतो मी सगळे. शरण शरणजी हनुमंता. हनुमंत हे कोण्या ब्राह्मणाने ठेवलेलं नाव नाही. त्याचं कारण आहे, जन्म झाला हनुमानजीचा, माँ अंजनाला माँ मुझे भूख लगी है, जाओ बेटा पका हुआ फल खाओ. तेव्हा पूर्व दिशेला सूर्याचा उदय झालेला. हनुमानजीला वाटलं पिकलं सफरचंद जाईल. प्रात समय रवि भक्षिली हो तब तीन लोग भयो अंधियारो. जेव्हा सूर्याती गिळिले, अंधार पडला सगळीकडे, सगळे घाबरले, इंद्राकडे गेले. इंद्रानं वज्र फेकून मारलं, ते हनवटीला लागलं, म्हणून नाव हनुमंत झालं. एक. दुसरं, ज्यानं मानाचं हनन केलं, आमदार साहेब, हनुमान कशाला म्हणतात? मानाचं हनन आहे, मानाचा नाश आहे, मान नाही. एवढं मोठं कार्य देवाचं केलं. तुम्हाला माहिती आहे, द्रोणागिरी जो आणला लक्ष्मण वाचवायला, वाढवत नाही, 1 मिनिट सांगतो. आणि मग लक्ष्मणजी सजीव झाले. मध्यरात्रीचा प्रसंग आहे. हनुमानजी बाजूला उभे होते, खाली मान घालून, बरं का, खाली मान घालून. आणि तिथे आपल्या भावाचा हात धरला जगाच्या बापानं, हनुमंता पुढे नेलं. इथून दिसेल तुम्हाला, हनुमानजीनं खाली मान घातली, लक्ष्मणाचा हात धरून रामचंद्र उभे डबडबल्या डोळ्यानं आणि विचारतात, हनुमान, लखन जी भैया, इनको पहचानता क्या रे तू? ये तो अपना हनुमान है भैया, ये हनुमान है. अरे मैं दुनिया का बाप श्री राम हूं, मैंने आपको इनके सामने खड़ा क्यों किया लखन? क्यों किया भैया? इसलिए मेरे रघुकुल की 72 पीढ़ी मेरे हनुमान का ऋण नहीं चुका सकती. ये हनुमान नहीं होता तू मुझे जिंदा नहीं मिलता, तो मैं कौशल्या जी को, सुमित्रा जी को, उर्मिला जी को क्या मुंह दिखाता रे लखन. हे ऐकलं हनुमानजीनं लोटांगण घातलं. इतना बड़प्पन क्यों दे रहे मालिक? मेरा निमित्त था, आपकी कृपा से सब हुआ है. अजिबात मानाचा अभिमान नाही. ज्यानं मानाचं हनन केलं, गर्व नाही मन माही, त्याला म्हणतात हनुमान. विठ्ठल शरण शरण जी हनुमंता. इथपर्यंत आलो आपण, बरोबर करू आपण. पुढे, तुम्हा आलो रामदूता. रामदूता, दूत शब्दाचा अर्थ होतो संदेश वाहक. संदेश, त्याला म्हणतात दूत. देशाचा संदेश पोहोचवतो तो देशदूत. राजाचा संदेश पोहोचवतो तो राजदूत. देवाचा संदेश पोहोचवतो तो देवदूत. तसं रामाचा संदेश पोहोचवायची कामं केली जन्मभर रामदूत. शरण शरणाजी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. आता या दूतावर कीर्तन होईल. सीतामाईचा संदेश रामचंद्राकडे, रामाचा संदेश सीतामाईकडे. तिथे तेच शब्द आहे, बरं का रामबाणात. रामदूत शब्दावर आजचं कीर्तन होईल, एवढे शब्द व्यापक आहे. तिथे आल्यावर विचारलं, कोण आहे तू? सीतामाईने विचारलं, उत्तर दिलं, रामदूतमय मात जानकी, सत्य सकट करुणा निधान की. अख्खं रामायण सांगतो मी आता, पण ते थोडं उगच. रामदूतमय मात जानकी, सत्य सपथ करुणा निधान की. ये मुद्रिका मातुमय लानी. ही मुद्रिका मी आणली आई साहेब. प्रभू तुमच्या विरहानं खूप दुःखी आहे. रामाचा संदेश सीतेकडे. आणि काजळे महाराज लंका पेटवल्यानंतर पुन्हा शेपूट विझून सीतामाईकडे आले. चलता हूं मां 12:30 बज गए. हनुमान, अरे बड़ी बड़ी ज्वालाएं और संकीर्तन, बड़ी सिटी है माँ, कई प्रोग्राम चलते हैं. वरपुडकर साहेबाचेच प्रोग्राम आहेत, जेवणाचे कार्यक्रम चालू आहे. बडी सिटी. अरे
तू आने के बाद शुरू हुए, पहले भजन का प्रोग्राम लंका में नहीं था। ये तेरे पुत्र हनुमान का प्रताप है। तेरा तेव्हा लंका पेटली ना आई साहेब, ज्वाला उठल्या का नाही, मला अशी काळजी निर्माण झाली होती कशाची, की या एवढ्या मोठ्या ज्वाला अशोकवनात माझ्या सीतामायला चटका बसल का। एक विचारू का रे मारुती, ज्याच्या शेपटाला आग होती त्याचं शेपूट नाही जळू दिलं माझ्या मालकानं, त्याच्या अर्धांगिनीला चटका बसू देईल का रे बाबा। हा चूडामणी प्रभूला सांग, धनुष बाण की याद दिलवाना। बस कशा करता सांगतो, सीतामाईचा संदेश रामाकडे, रामाचा संदेश सीतामाईकडे, रामाचा संदेश भरताकडे, भरताचा संदेश रामाकडे, हे जन्मभर संदेश पोचवायचं काम ज्याने केलं त्याला म्हणतात दूत, रामदूता। इथपर्यंत आलो आपण। शरण शरण जी आपली गणितासारखा एक अक्षर सोडत नाही आमची पद्धत आहे। फार तर नाही आवडलं तर लोक म्हणतील वरपुडकर साहेब या बाबांना हसवलं नाही, याला पुन्हा आपल्या गावाला बोलवायचं नाही, अजिबात येणार नाही। पण मी कीर्तनाचा तमाशा होऊ देणार नाही। अभंग म्हणजे विठ्ठल एक चरण आपलं नुसतं स्पर्श केला। शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता। हनुमानजी म्हणाले तुमचा अधिकार मला माहित आहे, तुकोबार आहे। निर्गुण आकार झाला गुणवंतन घाली दंडवत पूजून या, आणि जगाचा बाप तुम्हाला दंडवत घालतो, एवढे अधिकारी तुम्ही। आणि जवळजवळ 11 वाजल्यापासून शरण शरणजी शरण शरणजी शरण शरणजी, शरण येण्याचा उद्देश काय, हे हिरे तुमच्याच भागातले आहे बरे का, अख्खा महाराष्ट्र गाजवला यांनी। ती गुणवान मंडळी म्हणजे आमच्या संप्रदायाचं सौंदर्य आहे। आणि साहेबाचा धडाका चालू आहे, अन्नदान आहे का नाही, हा ना। आम्हाला तुमच्या पाहुण्याकडेच मुक्काम होता आमचा, पावडेकडे सांगितलं सगळे, हे वाया जाणार नाही बरे का। हनुमानजी तुम्हाला पदर फाटेपर्यंत वापस करेल। तिथे एक सीट दिधल्या अन्न, अरे कोटी कुळाचे उद्धरण विठ्ठल। शरण शरणजी शरण शरणजी, मला वेळ सगळा जा शरण, मला माहिती असंच करतात। तुम्हा आलो रामदूता, पण शरण येण्याचा उद्देश काय, भक्तीच्या त्या वाटा आणि माझा दावा व्यासुपटा। दुसरं एक कारण आहे, हे समव्यावसायिक आले म्हणजे विषय तसाच असतो।
दोन मृदंगाचारी एकत्रित बसले तर बोलाचा विषय, दोन गायनाचार्य एकत्रित तर मग संगीताचा विषय, दोन शेतकरी पिका पाण्याची चर्चा, दोन ड्रायव्हर मालकाची चर्चा करतात, आम्हाला अनुभव. दोन राजकारणी एकत्रित तर राजकीय क्षेत्रातली चर्चा. हे दोन पारमार्थिक आहे, एक रामाचा भक्त आहे, एक विठ्ठलाचा भक्त आहे. दोन भक्त एकत्रित आल्यामुळे चर्चा भक्तीची आहे. काय भक्तीच्या त्या अरे उगच म्हटलं का जगात इराणी, भारतात परभणी. बर जाऊ दे, काय जर्मनी का बरं आता तुमच्या लक्षात आहे, पण ते गाठ्यात नाही ते आपलं हे अतिप्रेमाचं. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा, चर्चा भक्तीची आहे. वाटा, वाटा शब्द वाट नाही, वाटा अनेक आहे, अनेक वाटा. नऊ तर सगळ्यांना पाठ आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन, अशा 9 वाटा. आणि एका एका वाटेत एका एकाचं नाव पुढे आलेलं आहे. काही काही शब्द आहे ना वरपुडकर साहेब, ते त्याला वेल्डिंग झालेले शब्द आहे परमार्थात. एकादशी राजा रुक्मानगत, द्वादशी राजा अंबरीश, काही काही शब्द. दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा मोहनदास करमचंद गांधी, लोकमान्य बाळ गंगाधर, ते तिथेच शब्द सगळे ओके. हे गाठ्यात नाही बर का, काय झाड काय डोंगर नक त्याला. मी पुन्हा येईल. आपलं काय चाललं आता लक्षात आलं तुमच्या. तस हे जे मी नागपूरचा असल्यामुळे बोलतो. श्रवण, श्रवण, श्रवण शब्द येऊ द्या. शुकाचार्य, प्रल्हाद स्थाल धारी तरल गदितयाच उद्धव कांश धारी वीणा धारी सूरज सर्वसिद्ध राग करता जोगी ध्रुवादि मृदंगम जय जयकार हा कीर्तन कुमारा यत्ताग्रे भाव प्रसन्नया सुपुत्र बभूव. एक कीर्तन भक्ती शुकाचार, कीर्तन शुकाचार. श्रवण राजा परीक्षिती, एक एक भक्ती एक एक वाट एका एकाला जोडली. श्रवण परीक्षिती 7 दिवसा मुक्ती झाली. आम्ही 70 वर्ष ऐकून फरक नाही पडत. काय कारण? त्यानं मरण डोळ्यापुढे ठेवून श्रवण केलं. आम्ही तर कीर्तनात आल्यावर विचार करतो, कुलूप लावलं पण ओढून नाही पाहिलं. लागतं कधी लागत नाही, लागलं असेल का नाही, बसत कीर्तनाला झटके घरच्या कुलपाला. राजानं डोळ्यापुढे मरण ठेवून श्रवण केलं म्हणून 7 दिवसा मुक्ती. श्रवण परीक्षिती, कीर्तन शुकाचार्य, श्रवण कीर्तन स्मरण प्रल्हादजी, पादसेवन लक्ष्मी, अर्चन पृथुराजा, वंदन अक्रूरजी, सख्य अर्जुन, आत्मनिवेदन बळी आणि दास्यत्व बजरंगबली. ह्या ज्या 9 वाटा आहे, यातली एक वाट या बाबाला चांगली माहिती असल्यामुळे म्हणून देखिले रामचंद्र
म्हणून देखील रामचरण म्हणून अनेक वाटापैकी एक वाट या बाबाला चांगली माहिती असल्यामुळे काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. आता हे सगळ्यांना माहिती आहे शब्द सुभटा कोणाला म्हणतात. वाक्य तयार करताना संबोधन आधी घ्यायचं, क्रियापद नंतर लावायचं, मग तयार होते. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी आहे ना, त्यालाच सरळ सरळ पद्यातलं गद्यात करणे म्हणतात. आता याचं कसं करणार वाक्य. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी, साजणी आधी घ्यायचं. हे साजणी लोचनी रूप पाहता सुख झाले, झाले क्रियापद शेवटी लावा. म्हणून बुवाला व्याकरण शिकायची गरज आहे. आता काही त्रास नाही. आता आमच्याच कॅसेटा पाठ करून ठोका चाललाय. हे साजणी लोचनी रूप पाहता सुख झाले, तसं हे सांगतोय. अभंग पाठ आहे सर्वांना. आता दुसरं चरण. हे सुभटा भक्तीच्या वाटा काय त्या मज दावाव्या, दावाव्या क्रियापद. सुभटा संबोधन. हे सुभटा संबोधन फक्त दोघाला आहे हे लक्षात ठेवा. एक अर्जुनाला, एक बजरंग बलीला. अरे काही पदव्या हे आहे का. अबप तर कोणालाही वैतागून जात, मग चावत नाही दात पडल्यामुळे मग म्हणतंय सोडायचं आहे. आता चावतच नाही तर काय, मग माळ घातली की लगेच हबप लागते त्याला. एवढं सोपं आहे. काही पदव्या एका युगात एकाला मिळाल्या साहेब. पुण्यश्लोक पदवी एका युगात एकाला आहे. सत्ययुगात एकाला मिळाली नळ राजाला, त्रेतायुगात जनक राजाला, आणि द्वापार युगात धर्मराजाला. पुण्यश्लोक नलोराजा, पुण्यश्लोक विदेहश्च, पुण्यश्लोक युधिष्ठिरा. हे एका युगात एकाला मिळालेली पदवी आहे. तसं सुभटा फक्त दोघालाच पदवी आहे. एक अर्जुनाला, एक बजरंग बलीला. आणि तुम्हाला माड आहे रे ज्ञानेश्वरी उघडा. योगाच्या वाटा आलं उत्तर. त्याला काय लागतं. जे निघालेगा सुभटा तया दुःखाचाच शेल वाटा बागा. ज्ञानोबारायणी अर्जुनाला सुभटा म्हटलं आणि तुकोबारायणी बजरंग बलीला सुभटा म्हटलं. आता सुभटा म्हणजे काय. भट शब्दाचा अर्थ योद्धा होतो, योद्धा. आणि सु म्हणजे चांगला. सुभटा चांगल्या योद्ध्या. चांगला योद्धा कोणाला म्हणतात. दोन्ही क्षेत्रात ज्याने गाजवलं, पारमार्थिक आणि प्रापंचिक. व्यावहारिक सत्तेत सुद्धा, व्यावहारिक लौकिक दृष्ट्याही पारमार्थिक दृष्ट्याही. लौकिक दृष्ट्या अर्जुनाचं एकला अर्जुन अक्षणी अकराची काय तो संग्रामी हरू जिंकला निवात कवचाचा ठावची तो पवाडा तो केला गंधर्वासी म्हणून योद्धा. आणि स्वर्गात गेल्यावर उर्वशी प्रसन्न झाली. नपुंसक होशील हा शाप स्वीकारला, पण ब्रह्मचर्याला कलंक लागू दिला नाही म्हणून सुभटा. दोन्ही क्षेत्रात. तसं बजरंग बली दोन्ही क्षेत्रात आपण. तसं आपल्या मुलाच्या वयाचे मुलं त्याची लग्न झाली. कृष्ण झालं का तुझं. राहू दे नको करू. मग मुलाला म्हणते पोरं, अरे काय रे तुझ्या बरोबरच पोरग ते, त्याला 2 मुलं झाली, त्याची म्हातारी नातू खेळवत बसतील, तू अजून पुढच्या वर्षी दर. तसं अंजना माय हनुमंताला म्हणायची लग्न करून घे बाबा, लग्न कर. नाही भानगडीत पडले. ते एक युक्तिवाद आहे वरपुडकर साहेब, तुम्हालाही आवडेल ते. जसं मुलगा लग्न करत नाही माय रडते, हा युक्तिवाद खरं नाही. तसं मारुती शब्दाचा अर्थ काय. मारुत म्हणजे वारा, त्यापासून झाला म्हणून मारुती, पवनसूत म्हणतात. पण युक्तिवाद. अंजना रडू लागली, हे बाबा भानगडीत पडे ना. बच्चे ने शादी नहीं की इसलिए जिसकी माँ रोती है उसी को मारुति कहते हैं. माँ रोती है उसे मारुति कहते हैं. यापासून सुटले 4 जण. शुक भीष्म हनुमान, चौथा कार्तिक स्वामी जाण, यासी नाही बट्टा म्हणून सुभटा. खेळाडू बरेच झाले. एक खेळाडू तर एकट्यानं 16,108 धावा काढल्या.
यादवाचा पोर एक गोप्या भला बहुतची खेळ खेळला रे लहान तोरा उघी मारेली खेळची मोडून गेला रे खेळ म्हणजे संसार पण या सगळ्या खेळाडू मध्ये ज्यांच्या दरबारात सेवा आहे तो खेळाडू कैया माझी अनुम्या सहाना खेळया माझी अनुम्या काम बांधवडी काळ घातला तो डरी काळाला बेडी ठोकलीन कामाला बंदी खाण्यात घातलं म्हणून सुभटा एक पारमार्थी लौकिक दृष्ट्या खांद्यावर गदा टाकली हनुमानजीनं युद्धाच्या मैदानात यायचे ना आवाज द्यायचे जय श्रीराम एवढा आवाज ऐकला की इंद्रजित पळायचा त्याच्या काकाजवळ काका कोण कुंभकर्ण चाचा जी बोलो भतीजे भागो क्यों बजरंग बली आए हैं कुंभकर्ण इंद्रजित कुंभकर्ण इंद्रजित ते चळचळा कापत ज्यांना म्हणून सुभटा मग हे सुभटा भक्तीच्या वाटा काय त्या माझ दावाव्या फक्त 10 मिनिट शिल्लक आहे एकदा पुन्हा साहेब बोलवतील पुन्हा येऊ एकदा हात वर करा शाबास हे पा अन्नदान ज्यांचं आहे त्यांच्या करता एक 2 मिनिट भजन करू आपण साहेबांच्या करता सर्वांनी एका तालात विठोबा रखुमाई एक ताळे थांबा एक ताळ वाजू नका एक हातवर एक हे अन्नदात्यासाठी
झालं वेळ शेवट तुम्ही तसंच म्हणणार होत विठ्ठल शरण शरण हनुमंता तो महालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या शोभतापर्यंत आलो आपण. युद्धामध्ये एक डोळ्यापुढे चित्र आणा बरं का काजळे महाराज. रावण रथात बसून आला, रामचंद्र जमिनीवर आहे आणि बिभीषणाचं तोंड उतरलेलं. बिभीषण त्या पार्टीला आहे ना रामाच्या. का रे का तोंड उतरलं? त्यानं जे उत्तर दिलं ना काजळे महाराज, हा दुराचारी आहे आणि दुराचारी असून रथात बसून आला आणि तुम्ही ब्रह्मांडाचा धनी, तुमच्या पायात तुटक्या चपला सुद्धा नाही हो मालक. याचं वाईट वाटत. रावण रथी बिरत रघुवीरा देखे विभीषण हो धीर नाथन रथन बलवान. विभीषणाचा प्रश्न आहे, तुमच्या पायात चपला सुद्धा नाही तेव्हा अनवाणी माझा राम रथातल्या रावणाला कसा जिंकल म्हणून माझा चेहरा उतरलाय मालक. अरे विभीषणा, आपल्याकडे सुद्धा रथ आहे रे. रथ आहे मग मला दिसला कसा नाही? अरे न दिसणारा तो रथ दिसत नाही कोणाला. आणि मग वर्णन केलं प्रभूने. कोणता रथ? सखा धर्ममय असं रथ जाके जीत न सकई कतहरी पुताके. धर्मरूपी रथ आहे. मग त्या धर्मरूपी रथाचं वर्णन रामचंद्र करतायत. या रथाला 2 घोडे आहे. एवढं तुम्ही महाराज 5 मिनिट आहे. तलवार आहे, ढाल आहे, सारथी आहे, ध्वज आहे, 4 घोडे आहे आणि 2 चाक आहे. बस आता एवढं लक्षात घ्या. समता. बरं सांगतोच, आता सांगतो, जाऊ द्या. नाही तर काही काय होते वरपुडकर साहेब, सांगावं तर वेळ पुरत नाही, न सांगावं तर यातले काही कीर्तन संपल्यावर येड्या बाबोळी जवळ तंबाखूला चुना म्हणून म्हणतात. त्या बुवानं ते सांगितलं नाही. येत नसेल त्याला काढ तंबाखू म्हणून असंही ओढ म्हणून सांगतोच भाऊ. जाऊ विठ्ठल. साम, दाम, दंड आणि भेद. बरं का विभीषणा, आपल्या धर्मरूपी रथाचे हे 4 घोडे आहे. समता हे घोड्याचे बागदोर आहे. ईश्वराचं भजन या रथावरचा सारथी आहे. ज्ञान रथावर तलवार आहे. वैराग्य या रथावर ढाल आहे. सत्य आपल्या रथाचा ध्वज आहे आणि आपल्या रथाला 2 चाक आहे. शौरज धीरज यही रथ चाका. इथे उत्तर आहे. आपल्या धर्मरूपी रथाची 2 चाक, एक शौर्य आणि एक धैर्य. आणि बरं का विभीषणा, माझ्या धर्मरूपी रथाची ही 2 चाक म्हणजे माझा हनुमान आहे.
एक शौर्य आहे आणि एक धैर्य आहे. शूरज धीरज यही रथ चाका. ती दोन चाक म्हणजे माझा मारुती आहे. शूर आणि धीर, शौर्यही आहे धैर्यही आहे. लोक जेवायचे आहे वो. हा ठीक आहे ठीक आहे. अजून 5-10 मिनिट घेतोच. हो म्हणा नाही तर नाही म्हणा. हा ना, अभंग राहिला ना पूर्ण. अहि रावण मही रावण यांनी राम लक्ष्मण चोरून नेले. बस सर्वांना माहिती आहे. शोधण्याची कामगिरी हनुमानजीवर आहे. ते काय लॉकेटनं पॉकेट गेलं का चोरी? मालक चोरी गेले, मालक लढाईतून. मग तपास कसा लागला काजळे महाराज? तपास कसा लागला? हनुमानजी रात्री 12 वाजता शोधता शोधता एका विशाल वटवृक्षाच्या बुंध्याला टेकून बसले. मी तिथंच होतो म्हणून या भानगडी माहिती आहे मला. उदास झाले. कोणी मालक चोरले असेल, राम लक्ष्मण कोणी चोरले असेल? त्या वटवृक्षावर एक गिध पक्षाचं जोडपं होतं. गिध. त्याच्यात गिधाडीन गरोदर होती. तपास कसा लागला हे नीट ऐका. गिधाडीन गरोदर आहे. हनुमानजी बुंद्याला टेकून बसले. गिधाड म्हणतं गिधाडीनला, तू गरोदर आहे हो, काय खायची इच्छा आहे सांग बरं. धर्मशास्त्र ऐसे कुठं शिकलो होतं कोणाच माहित, पण डोहाळे सांग काय खायची इच्छा आहे. गिधाडीन म्हणले, बया मला का नाही माणसाचंच मांस खावंसं वाटतं. गप बसलं गिधाड. आता का 9 वाजल्यापासून काय खातं काय खातं काय खातं, आता माणसाचं मांस. म्हटलं गप बसला. अरे जनावराचं कुठूनही आणलं तर माणसाचं कुठून आणू? पण लक्ष थांब जमतंय. तू झोपली होती तासाभरापूर्वी आपल्या झाडा खालून 2 माणसं नेली अहिरावणानं खांद्यावर बसून, आणि ते उद्या देवीला बळी देणार आहे म्हणे. मी जातो मंदिरातून 2 लचके तोडून आण तुझ्याकरता. हे गिधाड सांगतं. गिधाडींना खाली ऐकतात मारोतराव. तपास कसा लागला? तुम्ही बारकावे पहा ना रामायणात. एक होता दशरथ, त्याला 4 मुलं, थोरली सून, तो लक्ष्मण गेला वनवासात, मग चोरली रावणानं, आला रावणाला मारून वापस बसला राज्यावर. त्याला काय लागतं? हे बारीक लागला तपास. मग हनुमानजी त्यांच्या नगरात जातात. त्यांची काळी देवी होती. काळी. तिथं आमची शेंदूरवाली केली लाल देवी गदा घेऊन. बरं हे काय प्रेमानं बोलतात का? देवीला मंदिर तिचंच. तिथं उभीच झाली. बाई त्या कोपऱ्यात कुठेही बसते बाबा, फक्त मारू नका. तर तुम्हाला पाड आहे, जाऊन पाहता जाऊन पाहता